तर या अध्यायाची लिंक आपल्याला 6व्या अध्यायापासून आलेली आहे. 6व्या अध्यायाच्या अंतमध्ये भगवान म्हटले होते की सर्वात श्रेष्ठ योगी तो आहे जो हृदयामध्ये माझं ध्यान करत आहे, माझ्यावरती स्मरण करत आहे. मग भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की भगवंतांवरती ध्यान करण्याकरता अष्टांग योग हा खडतर मार्ग आहे. मी तुला सोपा मार्ग सांगतो. माझ्याकडनं तू फक्त ऐक माझ्याबद्दल की मी कोण आहे आणि मी या जगामध्ये कसा व्याप्त आहे, आध्यात्मिक जगामध्ये कसा व्याप्त आहे. राईट. आणि माझ्याबद्दल श्रवण केल्याने तुला तोच लाभ प्राप्त होईल जो तू अष्टांग योगाच्या अंतला माझ्याबद्दल ध्यान करून प्राप्त करणार आहेस. पण डायरेक्टली मी जे सांगत आहे तर माझ्या डायरेक्ट ध्यान कर. कसं ध्यान करायचं मी तुला सांगतो. म्हणून त्यांनी सांगितलं होतं भगवंतांनी श्लोक नंबर 1 मध्ये तत् शृणु की माझ्याकडनं ऐक म्हणून. त्यानंतर मग श्लोक नंबर 2 मध्ये मग अशा ज्ञानाची त्यांनी महती सांगितली. ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम अक्षामि अशुषता यज्ञात्वा नेहम भूयन्य ज्ञातव्यम अवशिष्यते. प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो. हे जाणल्यावर तुला आणखी काही जाणण्याची शिल्लक राहणार नाही. राईट. प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे या जगामध्ये दिसणारं ज्ञान आणि दिव्य ज्ञान म्हणजे आध्यात्मिक ज्ञान. राईट. हे तुला दोन्ही मी सांगेन. त्यानंतर मग भगवंतांनी सांगितलं 3ऱ्या श्लोक मध्ये की अशा प्रकारची जी भक्ती आणि जे ज्ञान जे लोक प्राप्त करतात ते फार दुर्मिळ आहे अर्जुन. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित् सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन् मां व्यक्ती तत्वतः. आपल्या गावामध्ये जर 1 लाख लोक असतील त्यातलेच तुम्ही प्रोग्रामला जर इन्व्हाइट केलात तर हार्डली 15, 16, 20, 30, 40, 50, 60, 70 लोक येतील. राईट. आणि जे येतील समजा 100 जरी आले त्यातले किती लोक चॅन्टिंग चालू करतील तुम्हालाच माहिती आहे. आणि चॅन्टिंग चालू केल्यावरती किती टिकतील ते पण तुम्हालाच माहिती आहे. आणि चॅन्टिंग चालू करून शेवटपर्यंत किती टिकतील हे तुम्हालाच माहिती आहे. आणि जे टिकतील त्यातनं पण किती लोक चांगल्या प्रकारे पुढे पोहोचतील ते पण तुम्हाला माहिती आहे. आणि जे पोहोचतील त्यातले किती आणखीन दे विल मेक इन टू स्पिरिच्युअल वर्ल्ड हे आपल्याला माहिती आहे. म्हणून किती दुर्लभ आहे लक्षात ठेवा. भगवंतांची भक्ती फार दुर्लभ आहे. दॅट्स व्हाय इट इज सेड मनुष्यानाम सहस्रेषु हजारों 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 सहस्त्र लोगों में कुछ ही लोग ट्राई करते हैं, उसमें से कुछ लोग आगे जाते हैं, कुछ लोग आगे बढ़ पाते हैं. राईट. म्हणून हे ज्ञान फार दुर्लभ आहे अर्जुन. मग त्यानंतर श्लोक नंबर 4 पासून भगवान सांगायला चालू करतात कि मेरे बारे में ज्ञान मतलब क्या होता है, जान लो किस प्रकार मैं संसार में व्याप्त हूं. राइट. श्लोक नंबर 4 वाचा उज्ज्वला पाटील माताजी. उज्ज्वला पाटील माताजी वाचा श्लोक नंबर 4. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभुजी. भूमिरापो नलो वायु खं मनो बुद्धिरेव च अहंकार इत्ययं मे भिन्ना प्रकृती रष्टधा. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भगवान आता बघा आपल्याला काय करायचंय, भगवंतांना या जगामध्ये बघायचे की कसे कसे भगवंत या जगात व्याप्त आहेत. म्हणजे ह्या सगळ्या वस्तूंना बघितल्यावरती आपल्याला भगवंताचं स्मरण होईल. राईट. लक्षात ठेवा भगवंत आपल्याला अष्टांग योग शिकवत आहेत पण इतक्या सोप्या पद्धतीने की आपल्याला भगवंताचं स्मरण एकदम पटकन होईल. आणि दुसरी गोष्ट आपल्या भौतिक जगामध्ये याच भौतिक गोष्टींनी आच्छादित आहोत. राईट. मग आता समजा तुम्ही जिथे असाल त्याच गोष्टींना बघून तुम्हाला भगवंताचं स्मरण करून द्यायचं असेल, तुम्हाला त्या गोष्टींमध्ये भगवंत कसं बघायचं हे शिकवलं जाईल. राईट. मग आता समजा तुम्हाला जर जी भाषा येत असेल त्याच भाषेमध्ये भगवद्गीता वाचायला दिली जाईल ना. तुम्ही जर मराठी आहे थोडी तुम्हाला चायनीज भाषेचं भगवद्गीता भेटेल किंवा थोडी फ्रेंच भेटेल नाही ना. तुम्हाला मराठी येते मराठीमध्ये भगवद्गीता भेटेल, मग तुम्ही भगवद्गीता वाचू शकता. राईट. त्याच प्रकारे आपल्याला जी भाषा कळते, जी भाषा आपल्याला माहिती आहे त्याच भाषेमध्ये भगवंत आपल्याला समजवतील की कैसे मुझे देख सकते हो संसार में. हर जगह पे मैं आपको देखूंगा. आई एम नॉट एब्सेंट एनीवेयर. मैं हर जगह हूं. कैसे देखने की कोशिश करो. सबसे पहले चीज कहते हैं हे जे तत्व आहेत 8 हे आपण सगळे तत्व जाणतोच. पृथ्वी, जल, अग्नी, आकाश, वायू, मन, बुद्धी, अहंकार. आपण या तत्वांनी आच्छादलेलो आहोत चहूबाजूने. राईट. हे शरीर बनलेलं आहे पंचमहाभूतांनी. त्यानंतर आपल्याला मन आहे, बुद्धी आहे आणि अहंकार आहे. भगवंत म्हणतात या सगळ्या काय आहेत माझ्या सेपरेटेड एनर्जीज आहेत. आता तुम्ही भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. राईट. प्रकृतीर अष्टधा. मग आता समजा याला
प्रभुपाद लिहितात ऍक्च्युली भिन्न म्हणजे काय. इथे प्रभुपादाने वर्ड दिलेला आहे, वर्ड टू वर्ड मध्ये भिन्न म्हणजे भिन्न किंवा विभागलेली. आणि तो ऑफकोर्स एकदा प्रभुपादाने एकाने प्रश्न विचारला होता है ना. तर आता प्रभुपादाने ग्राफिकली उत्तर दिले वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारे. तर एक वेळेला एक प्रश्न असा विचारला एका लेडीने की भगवंताने हे जग बनवलं, राईट. गॉड इज गुड. तुम्ही म्हणता ना भगवंत चांगले आहेत, भगवंत चांगले आहेत, भगवंतांनी चांगली दुनिया बनवली. मग आता जर समजा मी असेल, जर मी चांगला व्यक्ती आहे या जगामध्ये समजून घ्या, तर मी जे काय कार्य करेन ते चांगलंच कार्य करेन ना, थोडी वाईट करेन. मी माझं नाव प्रसिद्ध आहे की चांगला माणूस आहे, ते चांगलंच कार्य करतात समाजाकरता, दुनियेकरता. त्यांनी एक धर्मशाळा बांधली, एक अनाथ शाळा बांधली किंवा विहीर खोदली वगैरे वगैरे, राईट. मग आता तुम्ही जर अशी तुलना केलीत की या जगातील एखादा व्यक्ती चांगला असल्यावरती चांगले कार्य करतो, मग भगवंत जे सर्वात चांगले आहेत यांनी काय केली, भौतिक जगत बनवलं. तर भगवंत म्हणतात ना पृथ्वी जल अग्नि आकाश वायु सब कुछ मैंने मतलब दुनिया मैंने बनाया है. तो अभी नेचुरल क्वेश्चन आता है कि आप अगर इतने अच्छे हैं और सबसे अच्छे भगवान है, तो आपने ये दुनिया क्यों बनाया जिसमें इतना सारा दुख भरा हुआ है? मतलब आप अच्छे नहीं है. आप अगर अच्छे होते तो आपने ये दुनिया को दुखमय नहीं बनाया होता, आपने सुखी क्यों नहीं बनाया दुनिया को? लोग काउंटर करतात ना, असं प्रश्न करतात ना. आप भगवान का इतना गुणगान गाते हैं, भगवान सर्व मंगलदायी हैं, भगवान सबसे अच्छे हैं, तो भगवान ने दुनिया को इतना दुखी क्यों बनाया? इतना दुख क्यों है संसार में, है ना. ते गाणं तुम्ही ऐकलं असेल, दुनिया बनाने वाले तूने काहे को दुनिया बनाई. कदाचित त्यांनी भगवद्गीता वाचली नव्हती वाटतं आतापर्यंत. ज्या दिवशी त्यांनी भगवद्गीता वाचली तेव्हा त्याला कळलं असेल की दुनिया क्यों बनाई है, किस लिए बनाई, कैसे बनी है दुनिया, राइट. सो द नेचुरल क्वेश्चन इज जो अच्छा है वो अच्छा करता है. फिर ये इसने तो एका माताजीने प्रश्न विचारला असं प्रभुपादांना, गॉड इज गुड, देन व्हाई डिड ही मेड दिस वर्ल्ड बॅड. आता प्रभुपादांचं उत्तर बघा, एवढं ग्राफिक उत्तर आहे. प्रभुपाद म्हटले कन्व्हर्सेशन मध्ये कुठे मला माहित नाही, चैतन्य चरणाच्या कोटेशन मध्ये मी ऐकलंय. जनरली हा प्रश्न आहे, तर तिने हा प्रश्न प्रभुपादांना विचारला. प्रभुपाद म्हटले, अच्छा सुनो, यू आर सो ब्युटिफुल. तुम्ही सुंदर आहात ना, राईट. उत्तराला तुम्ही थोडं म्हणजे कॉन्टेक्स्ट मध्ये घेऊ नका, कोट अनकोट. ते म्हटले की तुम्ही सुंदर आहात, पण तुमची विष्ठा सुंदर आहे का? ती म्हटली डेफिनेटली नाही, राईट. मग आता पॅरल कसं, प्रभुपाद कसं पॅरल जोडतायत. प्रभुपाद म्हणतात आप है, राइट. विष्ठा पहले आपके शरीर से जुड़ा हुआ था, तब ठीक था क्या, अच्छा था क्या हो? हमको पता नहीं है. कोई एनालिसिस करू नका. अच्छा, जो शरीर से जो सेपरेट हो गया बेकार हो गया, राइट. मतलब विष्ठा बेकारी होता है. आता तुम्ही त्याचे स्टेजेस अनालाइज करू नका की आपल्या शरीरामध्ये स्टेज 1 विघटन जेव्हा होता आपल्या शरीरामध्ये खाल्लेलं अन्न, स्टेज 2, स्टेज 3. अच्छा, कौन से स्टेज में बेकार हो गया और कौन से स्टेज में ठीक है? अच्छा, अन्न जर व्यवस्थित पचलं नाही आपल्या शरीरामध्ये तर प्रॉब्लेम होतो ना. अन्न व्यवस्थित पचलं पाहिजे ना. लेवल 1, लेवल 2, लेवल 3, 4, 5, 6. आता कुठल्या लेवलला ते विष्ठा म्हणून त्याला डिक्लेअर केले जाते, दॅट इज अनदर थिंग. प्रभुपाद म्हटले आप सुंदर है, लेकिन आपके शरीर से जो विष्ठा आप त्याग करते हैं वो विष्ठा बेकार है. वो क्या हो गया, आपका सेपरेटेड एनर्जी बन गया. दैट इज योर भिन्न प्रकृति है आपका. वो पहले आपका प्रकृति था लेकिन आपसे अभी अभिन्न हो गया, बेकार है ना वो. इसी प्रकार भौतिक जगत भगवान ने क्या कर दिया, सेपरेट कर दिया अपने से, भिन्न, बैड है. दिस इज ऑफकोर्स प्रभुपादांचा ह्युमरस वे आहे टू आन्सर, म्हणजे याला उत्तर देण्याकरता. सेन्स याला अजून थोडं डिसेंट उदाहरण पण प्रभुपाद देतात. जसं टेप रेकॉर्डर आहे, त्या टेप रेकॉर्डर मध्ये प्रभुपाद काहीतरी आवाज रेकॉर्ड करून ठेवलेला प्रभुपादाने. मग आता जेव्हा प्रभुपाद प्रत्यक्ष बोलतात तेव्हा प्रभुपाद बोलतायत, पण जेव्हा प्रभुपाद नाहीयेत आता इथे आपल्या समोर, फिजिकली प्रेझेंट नाहीयेत, त्या टेप रेकॉर्ड मध्ये व्हॉइस आहे. प्रभुपाद म्हणतात दॅट इज माय सेपरेटेड एनर्जी, दॅट इज माय एनर्जी बट नाउ सेपरेटेड, राईट. आणि ऑफकोर्स
ये दुनिया क्यों बनाई, बेकार दुखी क्यों बनाई, दॅट्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याला कारण काय आहेत ते. पण जेव्हा आपल्याला माहित नसतं या तत्वांचं उगम आणि या तत्वांच्या उगमाचे कारण, तेव्हा आपण अनावश्यक वादविवाद करत बसतो. जसं एकदा अजून एक लेडी होती, कोणतरी प्रवादाकडे क्वेश्चन करायला आली. ते म्हटलं की त्यांनी प्रश्न विचारला की आपने कृष्ण को देखा है क्या. तर प्रभुपादांनी सरळ तिला म्हटलं, कृष्ण को देखा है ना, देख रहा हूं ना मैं सामने. तर ती म्हटली किधर है कृष्ण. ती म्हटली, प्रभुपाद म्हटले की आपको अगर आंख नहीं है तो आप देख नहीं सकते हैं. आणि मग ती म्हटले की मेरे को तो नहीं दिख रहे हैं कृष्ण, किधर कृष्ण है, मेरे को दिख नहीं रहे हैं. मग असं तिने आर्ग्युमेंट करायला लागली. प्रभुपाद म्हटले की आपको तो आंसर चाहिए नहीं था ना, आप तो खाली आर्ग्युमेंट करने के लिए आए यहाँ पे कि भगवान है कि नहीं है. आपको अगर भगवान को देखना है तो मैं प्रोसेस देता हूं तो आप देख सकते हो, लेकिन आपको देखना ही नहीं है ना. आपको खाली आर्ग्युमेंट करना है कि भगवान नहीं है, आपको खाली झगड़ा करके निकल जाना है यहाँ से. तो आपको ऐसे भगवान कभी दिखे नहीं सकते. तर काही लोक कसे असतात, जास्त वादविवाद करण्याकरता तुम्हाला प्रश्न विचारतील, जस्ट तुम्हाला थोडं डिचवण्याकरता किंवा त्याला काय म्हणतात ऍजिटेट करण्याकरता. देखते हैं इसको थोडासा ना. सत्संगमध्ये तुम्हाला असे काही लोक भेटतात, 100-50 पैकी एका तुम्हाला असतातच ते. उगाच एवढे वेगळे प्रश्न विचारणार, काय घेण्याचं नसतं, नुसतं आपलं एंटरटेनमेंट करतात. दे आर रिअली नॉट इंटरेस्टेड इन एनी स्पिरिच्युअल सब्जेक्ट मॅटर, पण जस्ट टाइमपास करायचं म्हणून आपला प्रश्न विचारणार, राईट. सो सिमिलरली जेव्हा आपण या जगाचं जेव्हा अस्तित्व जाण्याचा प्रयत्न करतो, भगवंतांनी हे जग कसं बनवलेलं आहे किंवा या जगाची उत्पत्ती कशी आहे, याच्यामध्ये बिगिनिंग इथनं होते. भगवंत म्हणतात की ह्या ज्या 8 शक्ती आहेत त्या 8 माझ्या शक्ती आहेत, राईट. दीज आर माय सेपरेटेड एनर्जीज. आणि जेव्हा तात्पर्याने तुम्ही जाता प्रभुपाद म्हणतात, भगवत विज्ञानामध्ये भगवंतांच्या स्वरूप स्थितीचे आणि त्यांच्या विविध शक्तींचे विश्लेषण केले जाते. भौतिक शक्तीला प्रकृती असे म्हणतात किंवा सात्वत तंत्रात सांगितल्याप्रमाणे भगवंतांच्या विविध पुरुषावतारांची शक्ती असे म्हटले जातात. तर ऑफकोर्स 3 तुम्ही ऐकलं असेल नेहमी, भगवंतांचे 3 विष्णूंचे अवतार असतात भौतिक जगामध्ये. जेव्हा भगवंत विस्तारित करून ह्या भौतिक जगाला बनवतात, सर्वप्रथम असतात महाविष्णू, कारणदक्ष विष्णू, जे या भौतिक जगामध्ये जे कारण जळ आहे, कारण ओशन समुद्र, त्याच्यावरती पहुडत आहेत शेषनागावरती. आणि त्यांच्या शरीरातनं अनेक ब्रह्मांड बाहेर पडतात. त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये हेच महाविष्णू अजून आपल्या स्वतःला एक रूपामध्ये विस्तारित करून गर्भोदकशाही विष्णूच्या रूपामध्ये एंट्री करतात, राईट. आणि तेच गर्भोदकशाही विष्णू एका ब्रह्मांडाचं पालन पोषण करून त्याला मोठा करतात, त्याच्यामध्ये सृष्टी करतात, हे 14 भुवन बनवतात, सगळ्या लोकांना जन्म देतात ब्रह्माजींच्या मार्फत, जीव जंतू सगळे तयार करतात 84 लाख योनिया. आणि हेच गर्भोदकशाही विष्णू प्रत्येक जीवांच्या हृदयामध्ये आणि कणाकणामध्ये क्षीरोदकशाही विष्णूच्या रूपामध्ये अजून एक अवतार घेऊन जाऊन बसतात. कारण जीवात्मा इतका हेल्पलेस आहे या जगात कुठलेही कार्य करण्याकरता. स्वतःहून तो कुठले कार्य करू शकत नाही, म्हणून त्याला आत्मज्ञान चालणं आणि प्रेरणा देण्याकरता स्वतः भगवंतांना येऊन बसावं लागतं हृदयामध्ये. काल तुला काय इच्छा होती खायची, बघ आज तुला हे भेटले, समोरच्या तिथे भेटले. ते आपल्याला पॉवर नाहीये एखादी गोष्ट आठवायची किंवा विसरायची किंवा एखाद्या गोष्टीची स्कीम करायची. भगवंत हृदयामध्ये बसून त्याला इंटेलिजन्स मेमरी सगळं सप्लाय करत असतात, राईट. सो हे 3 प्रभुपादांनी त्या पहिल्या पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे. या अशा प्रकारे 3 विष्णूंची हे आहे. आणि ऑफकोर्स नंतर प्रभुपाद मग पुढच्या पॅराग्राफमध्ये याला आणखीन इलॅबोरेट करतात. हे भौतिक जग म्हणजे भगवंतांच्या अनेक शक्तींपैकी एका शक्तीची अस्थायी अभिव्यक्ती आहे. भौतिक प्रकृतीतील सर्व कार्यांचे मार्गदर्शन या 3 विष्णू रूपांद्वारे केले जाते. या पुरुषांना अवतार असे म्हटले जाते. सामान्यपणे ज्या मनुष्याला भगवत तत्व ज्ञात नाही त्याला वाटते की प्राकृत जग जीवांच्या उपभोगासाठी आहे आणि जीव हेच पुरुष, निर्माते, नियंते आणि भौतिक शक्तीचे भोगते आहेत. परंतु भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे नास्तिकांचा हा निष्कर्ष खोटा आहे, लाईक दॅट. असं प्रभुपाद एलॅबोरेट करतात. आणि मग नंतर लास्ट पॅराग्राफ मध्ये 24 तत्वांचं निरूपीकरण केलेलं आहे, राईट. हे 24 तत्व तुम्हाला श्लोक नंबर 13.6 आणि 7 मध्ये भेटतील. 13व्या अध्यायाच्या 6व्या आणि 7व्या श्लोकामध्ये भेटतील. तिथे जाऊन तुम्ही पूर्ण लिस्ट घेऊ शकता 24 तत्व कुठले कुठले आहेत. म्हणजे स्टार्टिंग इथनं होते, पृथ्वी, जल, अग्नी, आकाश, वायू, मन, बुद्धी, अहंकार आणि 10 प्रकारची इंद्रिय, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, राईट. 10, 18 आणि अजून भरपूर आहेत त्याच्यामध्ये पुढे जोडले जातील. म्हणजे सेन्स, इंद्रिय विषयाच्या वस्तू आणि त्याशी संबंधित रस, आणि ते वरती प्रबोधन लिहिलेलेच आहे इथे.
वर लास्ट पॅरेग्राफच्या एकदम बिगिनिंगला वर सांगितल्याप्रमाणे भौतिक शक्तीमध्ये 8 प्रधान अभिव्यक्ती आहेत. यामध्ये प्रथम म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश यांना स्थूल किंवा विराट सृष्टी म्हटलं जाते. यामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि 5 इंद्रिय विषयांचा समावेश करण्यात आला आहे. लाईक दॅट. भौतिक विज्ञानात या 10 तत्वांशिवाय इतर कशाचाही समावेश नसतो. म्हणजे आपल्या मटेरियल सायन्स मध्ये काय हेच सांगितलं जातं. त्यांना माहित नसतं पुढे मन, बुद्धी, अहंकार आहे म्हणून, राईट. पण प्रॉपर लिहितात आपल्याला माहिती आहे पुढे मन, बुद्धी, अहंकार 3 तत्वांकडे भौतिकवाद्यांनी दुर्लक्ष केले आहे. मानसिक क्रियांचा अभ्यास करणाऱ्या तत्वज्ञानाला सुद्धा पूर्ण ज्ञान नसते, म्हणून त्यांना सर्व गोष्टींचे उद्गम भगवान श्रीकृष्णांचे ज्ञान नसते, राईट. आणि नंतर पुढे 10 इंद्रियांचा समावेश आहे. बुद्धी ही संपूर्ण भौतिक सृष्टी किंवा महत्त्वाचं निर्देशन करते, म्हणून भगवंतांच्या 8 भिन्न शक्तींद्वारे भौतिक जगताची 24 तत्वे अव्यक्त होतात. ही 24 तत्वे म्हणजे नास्तिक सांख्य तत्वज्ञानाची विषय वस्तू आहे. सो लाईक दॅट. तुम्ही 13.66 मध्ये जावा, तुम्हाला पूर्ण लिस्ट भेटेल 13व्या अध्यायाच्या 6व्या आणि 7व्या श्लोकामध्ये. तर या पहिल्या श्लोकामध्ये सांगतात की ह्या अशा प्रकारच्या माझ्या 8 सेपरेटेड एनर्जीज आहेत, राईट. त्यानंतर मग 5व्या श्लोकामध्ये पुढे वाचा, सुरेश्वरी गौरांग माताजी वाचा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अपरेयमित स्वन्य प्रकृतिं विद्धि मे पराम जीवभूता महाबाहो येदं धार्यते जगत. हे महाबाहो अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी परप्रकृती आहे जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. येस. तर आता भगवंतांनी पहिले सांगितलं की एक माझी शक्ती आहे, काय कनिष्ठ शक्ती आहे, ती म्हणजे भौतिक प्रकृती, बरोबर आहे. आणि दुसरी माझी श्रेष्ठ शक्ती आहे आणि ती म्हणजे जीवात्मा. तर तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये ऑलरेडी हे स्टडी केलं होतं. एक असते पराशक्ती, दुसरी असते अपराशक्ती, बरोबर आहे. परा म्हणजे श्रेष्ठ, या परा म्हणजे श्रेष्ठ, या अपरा म्हणजे श्रेष्ठ, सॉरी परा म्हणजे श्रेष्ठ, राईट. किंवा सिंपल भाषेमध्ये भौतिक जगात ही संपूर्ण भौतिक प्रकृती जी आहे, ही भौतिक प्रकृती काय आहे, निकृष्ट प्रकृती आहे. आणि जी आध्यात्मिक जगामध्ये जीवात्मे आहेत ती श्रेष्ठ प्रकृती आहे. 2 प्रकारच्या कॅटेगरी आहेत. मग आता दुसऱ्या 5व्या श्लोकात त्यांनी सांगितलं की इस संसार में जितने भी जीव हैं वो सारे क्या है, मेरी श्रेष्ठ प्रकृती आहे. पण हे जीव काय करतायत, कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेत आहेत, राईट. आणि म्हणून हे काय करत आहेत, आता इथे नाही, ते तिकडे नंतर पुढच्या श्लोकात येईल. मनसस्थ आणि इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. हे लोक ह्या जगामध्ये काय करतात, ह्या 8 तत्वांचा उपभोग घ्यायचा प्रयत्न करतात, ह्या गोष्टींना लुटायचा प्रयत्न करतायत. मग आता ऑफकोर्स हे भौतिक जगत, जे मागचा प्रश्न विचारला होता नाही, दुनिया क्यों बनाई, तर ज्या प्रकारे जेल कशाला बनवतात, कैद्यांना ठेवण्याकरता बनवतात ना. जर कैदी नसतील तर जेल कशाला बनेल. त्याच प्रकारे आपण सगळे आपल्याला ह्या जगाचा उपभोग घ्यायचा म्हणून भगवंताने आपल्याला हे जग बनवून दिलेलं आहे. जाओ, तुमको होटल चाहिए था ना, जहां पे ऑल्टर नहीं होगा ऐसा होटल चाहिए था ना. जिथे भगवंतांचं देवघर नाही असं तुला हॉटेल पाहायचं ना, असं हॉटेल भेटेल भौतिक जगामध्ये भरपूर. तेच आहे आध्यात्मिक जगामध्ये. मी भगवंत आहे आणि हे माझं पूर्ण मोठं एक हॉटेल आहे, मंदिर आहे, गोलोक वृंदावन. यहाँ पे पहले मुझे भोग लगेगा फिर आपको लगेगा, राईट. आपको असं भगवंत म्हणतात, पण ऍक्च्युअली रिव्हर्स असतं आध्यात्मिक जगामध्ये. भगवंत पहिले काय करतात, भगवंत पहिले आपल्या भक्तांना खायला घालतात आणि मग खातात, राईट. दॅट इज हिज ग्रेटनेस. पण आपल्याला माहित नसतं की भगवंत किती महान आहेत, आपल्याला किती प्रेम करतात. आपल्याला वाटतं की नाही, भगवंत माझ्याशी ईर्ष्या करतात, मला देत नाही, स्वतः फक्त खात असतात एकटे, मला एकटं पाहिजे, मला एकटं राहायचंय. आई बाबांचं जेवढं प्रेम आपल्या मुलावर आहे तेवढं कुणाचं प्रेम असेल. पण मुलाला काय वाटतं, नाही नाही, आई बाबांना माझा छळ करतात, मला हे करतात, मला हे देत नाही, ते देत नाही, ठीक आहे, जा मला वेगळा राहा. हे कधी होतं, बायको आल्यावरती होतं. तोपर्यंत सगळं चांगलं झालेलं असतं. म्हणजे ऑफकोर्स असं नाही की बायको आल्यावरतीच. प्रॉब्लेम असा आहे की ह्या जगामध्ये जेव्हा आपण इंद्रिय तृप्ती करता, आपल्याला स्वतःला इंडिपेंडेंट बनवायचा प्रयत्न करतो, त्या दिवशी कॉन्फ्लिक्ट चालू होतात कि मुझे अलग रहना है, भगवान मुझे जरूरत नहीं है आपका. ठीक है, जाओ, तुम्हारे लिए नया बना के देता हूँ घर. किसका बनेगा अभी, पृथ्वी जल अग्नि आकाश वायु, इसे मिट्टी पत्थर सीमेंट इससे बनाओ, जाओ वहां पे रहो. लेकिन वहां पे हवा नहीं आएगा. अच्छा, यहाँ पे एसी चलता है, वहां पे वो ट्रेन का खटारा वाला पंखा चलेगा, ठीक है, खटखट खटखट आवाज करते रहेगा. चलेगा ना, हाँ चलेगा, बिल्कुल चलेगा. आपसे दूर रहूंगा ना,
ठीक है जाओ, बहुत मेहनत करना पड़ेगा, वहां पे पत्थर फोड़ते रहना पड़ेगा, हाँ ठीक आहे मी फोडूंगा पत्थर. अहंकारामध्ये आपण सगळं ऍक्सेप्ट करतो. कधी कधी तुम्हाला माहिती असेल भांडणं होतात लोकांची ना, अहंकारामध्ये एवढं पटकन बोलून जातात, मी बघून घेईन. तिकडे गेल्यावरती बघायला जेव्हा चालू होतं ना तेव्हा कळतं, अरे अरे उगाच बोललो यार, लय भारी पडतंय आता. गपचूप राहिलं असतं तिथे शांतपणे सेवा करत काम झालं असतं आपलं, राईट. अशा प्रकारे हे जे जीवात्मे आहेत त्या जगामध्ये संघर्ष करत आहेत आणि हे काय करतायत, या पृथ्वीचं दोहन करतायत, याचं काय करतायत, शोषण करतायत, राईट. प्रभुपाद तात्पर्याच्या सुरुवातीला लिहितात, या श्लोकामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की जीव हे भगवंतांची पराप्रकृती आहेत. अपरा प्रकृती पृथ्वी, पाणी, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार या विविध तत्वांद्वारे प्रकट होते. भौतिक प्रकृतीमध्ये प्रकृतीचे स्थूल पृथ्वी आणि सूक्ष्म मन हे दोन्ही प्रकार कनिष्ठ शक्तीपासून उत्पन्न होतात. विविध हेतूंसाठी या कनिष्ठ शक्तींचा उपयोग करणारे जीव म्हणजे भगवंतांची परा किंवा श्रेष्ठ प्रकृती आहे आणि या शक्तीमुळे संपूर्ण भौतिक जगत कार्य करते. जीव किंवा श्रेष्ठ शक्तीने चालना दिल्याशिवाय भौतिक विश्व कार्यरत होण्यास असमर्थ असते, राईट. शक्तीचे नियंत्रण सदैव शक्तिमानाद्वारे केले जाते आणि म्हणून जीवांना स्वतंत्र अस्तित्व नसते. लाईक दॅट. तर ऑफकोर्स खाली प्रभुपादांनी अद्वैतवादाचं खंडन केलेलं आहे नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये, की कशा प्रकारे जीव हा लास्टच्या पॅरेग्राफ मध्ये गुणात्मक दृष्ट्या भगवंतांसारखा असतो पण परिणामाच्या दृष्टीने भगवंतांसारखा बनू शकत नाही, राईट. बरोबर आहे. आपण काय आहोत, विभू नाही आहोत, आपण अणू आहोत. भगवंत सच्चिदानंद आहेत, आपण पण सच्चिदानंद आहोत, पण आपण सुप्रीमली सच्चिदानंद नाही आहोत, आपण मायन्युटली सच्चिदानंद आहोत. आपली कॅपॅसिटी घरामध्ये एक पत्नी सांभाळता आली भरपूर झालं, भगवंत 16,108 सांभाळू शकतात, राईट. आपण जर नकल करायचे प्रयत्न केले भगवंताची तर आपला एक जे आहे ते पण निघून जाईल. ते व्यवस्थित जे आहे त्याच्यात सुखी राहावं. उगाच विचार करू नये की अरे उसके पास इतना क्यों है. आपके पास जो है ना, सुखी रहो, संतुष्ट रहो. दुनिया में देखो मत किसके पास क्या है, राइट. लाइक दैट. एक मिनिट, अर्धा मिनिटाचा ब्रेक तुम्हाला, आणि मला इथे चार्जिंग संपले याचं लावायचं आहे. तोपर्यंत तुम्ही काय करा, हरे कृष्ण बोला. मी आलोच, एक मिनिट, अर्ध्या मिनिटात आलो. हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. ओके, मग आता एवढं सांगितल्यावरती नंतर भगवंत पुढे म्हणतात श्लोक नंबर 6 मध्ये. सेवा कोण लिहिला माताजी, वाचा श्लोक नंबर 6. माईक अनम्यूट करा माताजी, माईक. एतद्योनिनि भूतानि सर्वाण्युत्तोपधारय अहम कृष्णस्य जगतः प्रभव प्रलयस्तथा. सर्व सृष्ट प्राणी मात्रांचा उगम या दोन शक्तींमध्ये होतो. या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्यांचा उत्पत्ती करता आणि प्रलय करताही मीच आहे हे निश्चितपणे जाणा. हरे कृष्ण. येस, म्हणजे तुम्हाला या सृष्टीमध्ये जे काही दिसेल त्याला दोनच गोष्टी कारणीभूत आहेत. तुम्ही सगळीकडे बघा, आसपास बघा, वरती खालती कुठे बघा, एक तर पराप्रकृती, दुसरी अपराप्रकृती. म्हणजे बेसिकली ही भौतिक प्रकृती जे पंचमहाभूतांनी आणि बाकी तत्वांनी बनलेले 24 आणि आपण जीवात्मे, याच्याशिवाय दुसरं काहीच नाही या सृष्टीमध्ये. दिस इज कॉल्ड कम्प्लीट नॉलेज. प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, अस्तित्वातील प्रत्येक वस्तू म्हणजे जड आणि चेतन तत्वांची निर्मिती आहे.
चैतन्य हे सृष्टीचे मूळ आहे आणि पदार्थाची निर्मिती चैतन्यामुळे होते. राईट. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की ह्या भौतिक जगताला कारण कोण आहे? आपणच आहोत ना. ज्याप्रमाणे आपण डिस्कस केले की प्रिझन हाऊस, जेल कोणाकरता बनवलं जातं? कैद्याकरता. जर कैदीच नसतील तर जेल कशाला बनेल? बरोबर आहे ना. जेल कधी बनणारच नाही. म्हणजे जेलला कारणीभूत कोण आहे? कैदी. त्याच प्रकारे भौतिक सृष्टीच्या कारणाला कारणीभूत कोण आहे? आपणच आहोत. आणि आपण बनवली नाही ती, पण भगवंताने निर्माण केले, पण त्याला कारण आपण आहोत. राईट. त्या दृष्टिकोनातून म्हणून इथं म्हटलेलं आहे सृष्टीचे मूळ आणि पदार्थाची निर्मिती चैतन्यामुळे होते. भौतिक विकासाच्या विशिष्ट अवस्थेत चैतन्याची निर्मिती होत नसते. याउलट भौतिक जग केवळ चैतन्य शक्तीच्या आधाराने अभिव्यक्त झालेली आहे. या भौतिक देहाचा विकास देहामधील चैतन्य शक्तीच्या उपस्थितीमुळे होतो. लहान इव्हन तुम्ही बघा ना, या बॉडीमध्ये तुम्ही आता शरीरामध्ये असता, जेव्हा छोटं बाळ जन्माला घेतं, छोटा बाळ जेव्हा जन्म घेतं, तो छोट्याचा कसा होतो? मोठा होतो, मोठा होतो, मोठा होतो, मोठा होतो, मोठा होतो, मोठा होतो, मोठा माणूस बनतो ना. बरोबर आहे का नाही सेवक माताजी? त्याच्यामध्ये आत्मा नसेल तर तुम्ही तुमच्या समोर ठेवा. आता सी फॉर एक्झाम्पल काय ठेवी आहे? ते पेन्सिल ठेवूया. ठीक आहे, पेन्सिल आहे माझ्यासमोर. या पेन्सिल मध्ये आत्मा आहे का? नाही. कधी भूताने झपाटला तर वेगळी गोष्ट आहे. राईट. ही पेन्सिल आहे माझ्यासमोर आहे, याच्यामध्ये आत्मा आहे नाही, मी ठेवून दिली. 10 वर्षांनी तुम्हाला कदाचित अशीच भेटेल किंवा त्याचा पावडर झाला असेल, भुसा झाला असेल, डिजनरेट होऊन जाईल, वाढणार नाही. पण समजा छोटा एक बाळ असेल, त्याला आपण जर व्यवस्थित खायला प्यायला दिलं आणि मोठं केलं, तो मोठं मोठं होत जाईल, मोठं मोठं होत जाईल. राईट. म्हणजे बेसिकली चेतना जी आहे, सजीव जो आहे, त्याच्याने काय होतं? प्रॉपर लिहितात देहातील चेतन शक्तीच्या उपस्थितीमुळे होते. लहान मुले बालपणापासून कौमार्य अवस्थेत, कौमार्यापासून तारुण्यामध्ये जाते, कारण त्या ठिकाणी पराशक्ती अर्थात जीवात्मा उपस्थित असतो. राईट. त्याचप्रमाणे विराट विश्वाच्या संपूर्ण सृष्टीचा विकास परमात्मा श्री विष्णू यांच्या उपस्थितीमुळे होतो. म्हणून या विराट विश्वाच्या निर्मिती करता एकत्र येणाऱ्या जड आणि चेतन शक्ती या मूलतः भगवंताच्या 2 शक्ती आहेत आणि म्हणून भगवंत सर्व गोष्टींचे मूळ कारण आहेत. राईट. म्हणून बघा प्रभात पुढे झाले त्यात सुंदर. भगवंतांचा अंश असणारे जीव हे गगनचुंबी इमारत, मोठा कारखाना किंवा शहराच्या निर्मितीस कारणीभूत असू शकतील, परंतु ते विराट ब्रह्मांडाच्या निर्मितीकरता कारणीभूत असू शकत नाही. विराट ब्रह्मांडाच्या निर्मितीस विराट आत्मा म्हणजेच परमात्मा कारणीभूत असतो. तर जिसका जितना कॅपॅसिटी उतना बनाएगा. त्या भौतिक सृष्टीची निर्मिती करताना पण हे गर्भदक्षाई विष्णू, शिरोदक्षाई आणि कारणदक्षाई विष्णू हे ब्रह्मांडाला मोठा करतात. आणि आपण आपलं हे शरीर छोटं ब्रह्मांड आहे. बरोबर आहे का नाही? हे शरीर काय आहे? छोटं ब्रह्मांड आहे. याच्यामध्ये सगळे तत्व आहेत जे या भौतिक सृष्टीमध्ये प्राप्त मिळतात आणि आपण याला वाढवतो, भगवंत सृष्टीला वाढवतात. पण या दोघांना कारणीभूत कोण आहे? भगवंत आहेत. कारण आपल्याला पण तेच शक्ती देतात आणि या ब्रह्मांडाला पण तेच बनवतात. मग आता सांगण्याकरता याला अजून फर्मली एस्टॅब्लिश करण्याकरता प्रभुपाद पुढे सुंदर सूत्र देतात. श्लोक नंबर 7 वाचा गोपीगण माताजी. हरे कृष्ण. मत्तः परतरं नान्य किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. हरे कृष्ण. येस. भगवंत म्हणतात की या सृष्टीमध्ये हा जो श्लोक आहे ना, सर्वात जबरदस्त श्लोक आहे. कारण ह्या श्लोकाने सगळ्या तत्वांचं खंडन होऊन जातं. मग कोणी मायावादी असेल, तो जो म्हणत असेल की ब्रह्म ज्यादा महत्वपूर्ण है भगवान से, भगवान इधर खुद कहते हैं कि मुझसे बड़ा कोई तत्व नहीं है ना. मत परतरम नान्यत किंचित अस्ति, मुझसे बढ़कर कोई तत्व नहीं है. और मैं कैसे हूं? मैं दिखता नहीं हूं. जसं तुम्ही जेव्हा फुलांचा हार बनवता, त्याच्यामध्ये दोरी दिसते का तुम्हाला? फुलांच्या हारामध्ये नाही दिसत ना. जशी तुम्ही कंठीमाळा घातली तर कंठी दिसेल तुम्हाला, मण्या दिसत तुळशीची बारीक 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 बारीक. आतमध्ये असलेला तो धागा दिसत नाही. पण बिना धाग्याचे हे सगळे मणी एकत्र येऊ शकत नाही किंवा फुलं ओली जाऊ शकत नाही. धागा दिसत नाही म्हणून काय मग धागा नाही का त्याच्यामध्ये? ते बघण्याकरता थोडस लागतं वरती, जे या मायावाद्यांकडे नसतं. ते म्हणतात की ब्रह्म सबसे बड़ा है, लेकिन भगवान खुद कह रहे हैं कि मुझसे बड़ा कोई तत्व नहीं है. राइट. सो लाइक दैट कृष्णा, भगवंत इथे फर्मली एस्टैब्लिश करतात कि मैं पूरे संसार को क्या करता हूं? परवेड करता हूं
आता ते कसं मी करतो, म्हणजे कसं व्याप्त करतो, श्लोक नंबर 8 ते 12 या सिरीज मध्ये भगवंत एस्टॅब्लिश करतात. राईट, सुंदर श्लोक आहे हा, तुम्हाला येईल मेमोरायझेशन ऑफकोर्स. प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, परम सत्य साकार आहे की निराकार या विषयावर नेहमीच वाद घातला जातो. भगवद्गीतेनुसार परम सत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि त्याला गीतेमध्ये पदोपदी पुष्टी मिळाली आहे. विशेषतः या श्लोकात परम सत्य पुरुष असल्याचे निष्णून सांगण्यात आले आहे. राईट, आणि ब्रह्मसंहितेचे कोटेशन आहे. आणि नंतर पुढे प्रॉपर लिहितात, परम सत्य म्हणजे सर्व कारणांचे कारण पुरुष, परम पुरुष गोविंद हेच आहेत. राईट, तर तुम्ही ते वाचा, एवढं कठीण नाही समज नाही करता. हा, अजून एक शब्द प्रभुपाद तिथे लिहितात मध्ये सेकंड पॅराग्राफ मध्ये, निर्विशेषवादी अरूपम या शब्दावर अधिक जोर देतात, परंतु अरूपम म्हणजे निराकार नव्हे. अरूपम म्हणजे बेसिकली भौतिक रूप नसणे. हो, सिंपल. जिथे जिथे भगवंताला म्हटलं जातं निर्गुण, आपलं हे पण भरपूर गातात वारकरी लोक, तू निर्गुण निराकार, बरोबर आहे. मग काय काय लोकांचा अर्थ कळलेला नसतो. निराकार, निराकार म्हटलं का विठोबा निराकार आहे का? नाही ना, विठोबा साकार आहे. निराकार म्हणजे काय, ज्याला भौतिक आकार नाहीये. निर्गुण म्हणजे काय, ज्याला भौतिक गुण नाहीये. राईट, मग त्याचा आचरण करणं, अर्थ समजून घेणे फार जरुरी आहे. नाहीतर मग लोक म्हणतात निराकार है तो फिर तुम्हारे सामने वो है ना जो मूर्ति उनका क्यों पूजा कर रहे हो. नहीं, वो निराकार ने रूप लिया. निराकार से कभी रूप आ सकता है क्या? म्हणजे शून्यातनं कधी काही गोष्ट बाहेर पडू शकते का? हे एवढं समजण्यात पण डोकं पाहिजे आपल्याला. पण ते डोकं आहे ना एवढं हे झालेलं आहे, अपराध करून भगवंतांचा. भगवंतांना हात नाही, भगवंतांना कान नाही, भगवंतांना डोळे नाही. आणि काय काय धर्म आहेत ते है ना दिवसातना कितीतरी वेळा भगवंतांना आरडाओरडा करतात आणि ते म्हणतात की भगवंत निराकार है. किसको चिल्ला रहे हो, किसको पुकार रहे हो? जिसको पुकार रहे हो उसका कान होगा ना सुनने के लिए. जिसको पुकार रहे हो उसका कान नहीं होगा तो क्यों पुकार रहे हो दिन भर? मन ही मन बोलो ना, फिर इतना साइलेंस हो जाएगा सोसाइटी में, शांति होगा. नहीं, लाउड स्पीकर पे चिल्लाएंगे क्यों? क्योंकि उनका कान है ना, तभी तो चिल्लाएंगे ना आप. बट फिलॉसॉफी डिबेट करताना नाही निराकार आहे झाला. आता ज्याला स्वीकार करायचा नाहीये, अहंकार आहे, तो कधी स्वीकार करणारच नाही. तत्व भक्तीचे तत्व काय, राईट. सो लाईक दॅट. मग आता 8 ते 12 या श्लोकामध्ये भगवंत एस्टॅब्लिश करतात की मैं कैसे परवेड करता हूं. या सिरीजला आपण पूर्ण करू. अजून आहेत आपल्याकडे 10 मिनिटं आहेत, 10-12 मिनिटं आहेत. वाचा श्लोक नंबर 8. कोण वाचेल? एक मिनिट. हरे कृष्ण प्रभूजी दंडवत प्रणाम. हा, वाचा माताजी वाचा. हरे कृष्ण. ऐकू येतोय ना? हो, ऐकू येतोय, वाचा. रसो अहमसु कौन्तेय प्रभास्मि शशि सूर्यो प्रणय सर्व वेदेषु शब्दके पौरुषम दृशु. ऐकू येतं ना प्रभूजी? हो, ऐकू येतोय, वाचा वाचा. ओके. रसो अहमसु कौन्तेय प्रभास्मि शशि सूर्यो प्रणव सर्व वेदेषु शब्दके पौरुषम दृशु. हे कोणतेया, पाण्यामधील रस मी आहे, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रामधील ओंकार मी आहे, आकाशातील शब्द मी आणि मनुष्यामधील सामर्थ्य मी आहे. हरे कृष्ण. एवढंच माताजी, बस. ओके, हरे कृष्ण. मग आता भगवंत इथे, आता तुम्ही मला सांगा, जर एवढ्या गोष्टी अजून भरपूर गोष्टी भगवंत इन्क्लूड करतील, ह्याच्यामध्ये भगवंताने एवढ्या गोष्टी इन्क्लूड केल्या की ह्याच्यामध्येच भगवंत आपल्याला व्याप्त करून जात आहेत. राईट. भगवंत म्हणतात पाण्यामधील रस मी आहे. आता पाण्यामधील रस कसा आहे भगवंत, सांगा मला तुम्ही. याचं उदाहरण काय आहे? भगवंत सांगतात की मी पाण्यामधील रस आहे. राईट. पाण्याची चव भगवंत असतात. ओके, पाण्याची चव भगवंत असतात. अजून आई एम द टेस्ट ऑफ द वाटर. प्रभुपाद एक्चुअली लेक्चर देताना म्हणायचे कि कोई अगर शराबी शराब पी रहा है ना, उसको सोचना चाहिए कृष्णा इज द टेस्ट ऑफ दिस वाइन. आणि भगवंत म्हणतात, प्रभुपाद म्हणतात की वो कृष्णा कॉन्शियस बन जाएगा. पीते समय खाली याद करो कि भगवान का टेस्ट है. राईट. तर ऑफकोर्स प्रभुपाद तुम्हाला तत्त्वामध्ये दिसेल. प्रभुपाद देतात 3ऱ्या-4थ्या लाईनमध्ये,
रुची किंवा रस हा पाण्याचा गुणधर्म आहे. समुद्राचे पाणी पिणे कोणालाही आवडत नाही, बरोबर आहे का नाही? कोण पिल समुद्राचं पाणी? खारट पाणी. आपल्याला थोडी जमतं ते खारट पाणी, कारण पाण्याची शुद्ध चव मिठाच्या मिश्रणामुळे खारट झालेली असते. पाण्याबद्दलचे आकर्षण हे पाण्याच्या चवीच्या शुद्धतेवर अवलंबून असते आणि ही विशुद्ध चव किंवा रस म्हणजे भगवंताची शक्ती आहे. मग तुम्हाला हे कधी कळेल ना की भगवंत म्हणतायत मी रस आहे, त्याच्यामधला टेस्ट आहे. प्रभात पुढे लिहितात, निर्विशेषवादी या पाण्याच्या चवीद्वारे भगवंतांची पाण्यातील उपस्थिती जाणतो आणि साकारवादी सुद्धा भगवंतांनी कृपा करून पाण्याचे तहान भागवण्याकरता शुद्ध गोड पाणी पुरवल्याबद्दल भगवंतांचे गुणगान करतो. भगवंतांच्या अनुभूतीचा हाच मार्ग आहे ना. मात्र तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला तहान लागते ना, तेव्हा तुम्हाला कितीही जरी दुसरा कोला ड्रिंक, मँगोला, पेप्सी कोला, लिंबू सरबत, जिरा सरबत, जिरे सोडे, काय काय ते पिता तुम्ही, बापरे भरपूर असतात त्याची व्हरायटी. हे शेक नाही ते काही, तुम्हाला लिक्विड द्या, तुम्हाला ते समाधान भेटणारच नाही जे पाणी पिल्याने भेटतं. आजचीच माझी अनुभव आहे. हा, काय म्हणतात? अगोदर साधं पाणी घेतो आपण त्यावेळेला, नंतर बाकी सर्व काही घेतो. आज असं झालं होतं, मला मी किचन मध्ये गेलो होतो आणि मला तहान लागली होती. म्हटलं प्रसाद घ्यायचा आहे, पण ती बॉटल माझी राहिली इथेच. मग मी गेलो, म्हटलं ठीक आहे, तिथे ताक असतं ते आमच्या इथे किचन मध्ये. म्हटलं ताकाने भागू बघू. तर मी बसलो थोडस, आज सॉरी काल, तर मी थोडस चपाती भाजी भात काय ते खाल्लं होतं. मी ताक प्यायला थोडं बरं वाटलं, पण तरी पण मला संतुष्टी होईना. अर्धा तांब्या ताक प्यायलो, पण तरी पण मला वाटत ना की नाही मला पाणी पाहिजे, पाणी पाहिजे, पाणी पाहिजे. जोपर्यंत पाणी नाही प्यायलं तोपर्यंत संतुष्टी न झाली. हा, आत्ता बरं वाटतंय पाणी प्यायलं, राईट? म्हणजे विचार करा की पाणी अशी गोष्ट आहे की भगवंतानी म्हणजे त्याला असं बनवलेलं आहे की पाणी म्हणजे पाणीच आहे, त्याला तुम्ही कशाने रिप्लेस करू शकत नाही. त्यात तुम्ही थोडं जरी मिश्रण केलं दुसऱ्या गोष्टीचं, तर भगवंतांची जी चव आहे ती मिश्रित होऊन जाते, राईट? म्हणून प्रभुपाद बऱ्याच म्हणतात की तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की भगवंत कसे पाण्याचा रस आहेत, तुम्हाला जेव्हा ताण लागतं ना, तेव्हा तुम्हाला पाणीच प्यावं लागतं, दुसरं काहीच प्यावं लागत नाही. दॅट शोज दॅट कृष्णा इज द टेस्ट ऑफ द वॉटर, राईट? म्हणजे ते तत्व तुम्हाला, त्या तत्वाशिवाय त्याला रिप्लेसमेंट काहीच नाही दुसरं. तर ते म्हणतात की असं बघायचा प्रयत्न करा, रसोहम अपसु कोणते, मी काय आहे, रस आहे पाण्यामध्ये. नंतर भगवंत म्हणतात प्रभास्मी शशी सूर्य, राईट? मग प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात मी सूर्याचा काय प्रकाश आहे. तात्पर्यामध्ये दुसऱ्या तिसऱ्या लाईनमध्ये लिहितात प्रभुपाद, ज्याप्रमाणे सूर्यलोकातील अधिष्ठात्री देवता एक पुरुष आहे, त्याच्या सर्वव्यापी शक्ती सूर्यप्रकाशाद्वारे त्याच्या सर्वव्यापी रूपाची अनुभूती होते, त्याचप्रमाणे भगवंत जरी आपल्या शाश्वत धर्मामध्ये निवास करत असले तरी ते सर्वव्यापी विविध शक्तींद्वारे त्याची अनुभूती होते, राईट? मग आता ऑफकोर्स तिथे एक कम्पॅरिझन केलेलं आहे की कशा प्रकारे आपण भगवंतांना आणि सूर्याला बघून त्यांची अनुभूती प्राप्त करू शकतो. पण तुम्ही त्याला आणखी लास्टच्या पॅरेग्राफमध्ये जाल की भगवंत ऍक्च्युली कसे सूर्य आणि चंद्राचे प्रकाश स्त्रोत आहेत. लास्टच्या पॅरेग्राफमध्ये बघा, चंद्र आणि सूर्याचा प्रकाशही मूलतः ब्रह्मज्योतीपासून उत्सर्जित होतो आणि म्हणून ब्रह्मज्योती म्हणजे भगवंताची निर्विशेष तेज आहे. आता या जगामध्ये कुठलाही सोर्स असेल एनर्जीचा, तो सोर्स कुठनं आलेला आहे? भगवंतांच्या ब्रह्मज्योतीतनं आलेला असतो ना. भगवंताच्या शरीरात निघणारी जी तेज कांती आहे, त्या तेज कांतीच्या आधारावरती संपूर्ण भौतिक सृष्टी चाललेली आहे, राईट? म्हणून सकाळीच मी वाचत होतो, महाराजचं लेक्चर ऐकत होतो. महाराज म्हणतात की एक बार प्रभुपाद ने कहा कि हे आकाश नील का है, तो प्रभुपाद म्हटले ये आकाश नीला इसलिए है क्योंकि ये आकाश का जो लाइट है वो कहां से आ रहा है? भगवान के ब्रह्म ज्योति शरीर कांति से निकल रहा है, और भगवान के शरीर का रंग क्या है? नीला है. इसलिए आकाश नीला है. आता प्रभु एक्चुअली महाराज म्हणतात कि ऐसा आकाश में किसी ने पेंटिंग नहीं की है नीले कलर का. है क्या कोई पेंटिंग? तो नीला क्यों दिखता है आकाश? प्रश्न विचारला पाहिजे ना आपण. कोई पेंटिंग करने गए नाही, कुछ नाही, नीला कैसे हो गया आकाश में? सायंटिस्ट लोकांचे आपापले इकडून तिकडूनच्या काय बनवलेल्या थिअरी असू शकतात, पण आपल्याला याचा अर्थ माहिती कळतो येत ना, राईट? सो समथिंग लाईक दॅट. त्यानंतर नेक्स्ट आयटम म्हणतात मी मंत्रामधील ओमकार आहे, राईट? ओमकार म्हणजे काय? ओम, प्रणव त्याला म्हणतात, जो आपण बऱ्याचदा याच्यामध्ये जे वैदिक मंत्र असतात त्याच्यामध्ये आपण भगवंतांना उद्देशून उच्चारतो. तर ऑफकोर्स त्याच्यावरती छोटीशी डिबेट आहे. इथे प्रभुपाद लिहितात प्रत्येक वैदिक मंत्राच्या आरंभी असलेला प्रणव अथवा ओंकार हा दिव्य ध्वनी, दिव्य शब्द भगवंतांना संबोधितो.
भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या असंख्य नावाने संबोधण्यात निर्विशेषवादी घाबरतात. म्हणून ओमकार या दिव्य ध्वनीचा उच्चार करणे पसंत करतात. परंतु ते जाणत नाहीत की ओमकार म्हणजे श्रीकृष्णांचे शाब्दिक प्रतिध्वनित्व आहे. राईट. तर ज्या लोकांना डायरेक्टली भगवंताचं नाव घ्यायचं, जसं से फॉर एक्झाम्पल, म्हणून प्रभुपादांनी बऱ्याचदा म्हटलेलं आहे की ओम एंड हरे कृष्ण आर सेम, पण बेटर काय आहे हरे कृष्ण. का बेटर आहे ओम पेक्षा? जसं से फॉर एक्झाम्पल, समजा तुमच्या देशाचं प्राईम मिनिस्टर असेल तर आपण प्राईम मिनिस्टरला प्राईम मिनिस्टर म्हणू शकतो किंवा त्याला आपण नरेंद्र मोदी म्हणू शकतो, बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही नरेंद्र मोदी म्हणता तेव्हा तुम्हाला जास्त मिनिंग कमी होतं ना, आणि पर्सनल फिलिंग येते. राईट. किंवा समजा तुमच्या घरी असतील, आता समजा तुमच्या घरी तुमचे मिस्टर असतील, ऑफिसमध्ये काय असतील, ऑफिसमध्ये असतील CID ऑफिसर, ठीक आहे, इन्कम टॅक्स ऑफिसर. अच्छा, ते घरी आल्यावर तुम्ही त्यांना तेच म्हणणार का, ओ इन्कम टॅक्स ऑफिसर बसा जेवायला? कधी कधी मजाक मस्तीमध्ये म्हणत असेल, पण दररोज नाही ना तसं म्हणू शकत तुम्ही. राईट. तुम्ही त्याला काय म्हणता, तुमचं जे काही नाव असेल किंवा तुमचं जे टोपण नाव ठेवलं असेल किंवा जे निक नेम असेल, तुम्ही त्या नावाने हाक मारता. तुम्ही म्हणत नाही ओ गट विकास अधिकारी किंवा ओ प्रिन्सिपल बसा जेवायला. मग त्याच्यामध्ये पर्सनल फिलिंग नसते. पण जेव्हा तुम्ही नावाने हाक मारता तेव्हा पर्सनल फिलिंग असते. राईट. ऑफकोर्स तुम्ही म्हणजे नवऱ्याला नावाने हाक मारत नाहीत. राईट. ते तुमचं पर्सनल आहे, पण ज्याला रस आहे ते नावाने हाक मारतात. राईट. तर आता सिमिलरली ज्या लोकांना भगवंतांच्या साकार रूपामध्ये रस नाही किंवा ज्यांना कळलं नाही, ते लोक त्याला काय म्हणतात, ओम वगैरे म्हणतात. पण ज्यांना माहिती आहे की याच्यामध्ये रस आहे, कृष्ण, यशोदा, म्हणून प्रभुपादांनी काय काय नाव दिली, ते कुठे गेली? अच्छा, इथे नाही दिली. दुसरा एक पॅराग्राफ आहे, आय थिंक फर्स्ट चॅप्टर मध्ये होता ते. यशोदानंदन, मधुसूदन किंवा गिरीधारी, श्याम सुंदर, राधारमण, हे सगळे नावाने आपण भगवंतांना हाक मारतो. आणि ह्या नावामध्ये किती रस आहे बघा. प्रत्येक नावामध्ये एक लीला आहे भगवंतांची, एक कथा आहे भगवंतांची. राईट. त्या नावानेच आपल्याला एवढा रस प्राप्त होतो, म्हणजे विचार करा की त्यात प्रत्यक्ष त्यांच्या लीलेमध्ये भाग गेल्याने किती रस प्राप्त होईल. राईट. तर तेही त्याच्याकरता आहे जे लोक भगवंतांना डायरेक्टली नावाने हाक मारू शकत नाहीत. राईट. ओम. त्यानंतर भगवंत म्हणतात आकाशातील शब्द मी आणि मनुष्यामधील सामर्थ्य मी आहे. राईट. ॲबिलिटी म्हणजे आपण नेहमी लक्षात ठेवा की आपल्यामध्ये जी काही शक्ती आहे बोलण्याची, कार्य करण्याची, चालण्याची, ही सगळी शक्ती कोण देते आपल्याला? भगवंत देतात. राईट. म्हणून भगवंत म्हणतात खै पौरुषम नृषु, पौरुषम नृषु, सामर्थ्य किंवा पौरुषत्व मनुष्यामधील मी आहे. आणि हे आपल्याला कधी कळतं? ज्या दिवशी आपला हात काम करणे बंद करतात तेव्हा आपल्याला कळतं की अरे बापरे, ये शक्ति कौन दे रहा था आज तक? इतना दिन तक मैं हाथ उठाया, पेन से लिखा, इतना कुछ खाया पिया, किसी को थप्पड़ भी मारा होगा लेकिन आज हाथ उठ नहीं रहा है मेरा, ना खाने के लिए ना लिखने के लिए. मतलब इतने दिन तक इसमें पावर कौन दे रहा था? जो दे रहा था उसने अभी पावर वापस ले लिया है. राईट. ते आपल्याला त्या दिवशी कळतं. ज्या दिवशी आपलं पोट खराब होतं तेव्हा आपल्याला कळतं की आतापर्यंत माझं पोट चांगलं कोण ठेवत होतं, म्हणजे मी काहीतरी गडबड खाल्लं म्हणून खराब झालं. अरे गडबड खाल्लं काय, नेहमी गडबड खात असतो आपण, है ना. काय काय आपण या पोटामध्ये घालतो तरी ते पोट एवढं ऍडजस्ट करून, त्याला डायजेस्ट करून, सगळं ऍसिमिलेट करून, पाणी पाणी, लिक्विड लिक्विड, सगळं एकदम सेपरेट करून कसं बॉडीला व्यवस्थित ठेवून देतं. हे एवढं कॉम्प्लेक्स मेकॅनिझम आपण चालवतो का? भगवंतांच्या कृपेने चालू शकत नाही ते कॉम्प्लेक्स मेकॅनिझम, है ना. आपल्याला कळलं पाहिजे. राईट. सो दॅट्स हाऊ भगवंत म्हणतात की अशा प्रकारे मला बघणं शिका. पाणी पिताना तुम्हाला आठवेल मी कसा आहे. राईट. तुमच्या शरीरामध्ये ताकद आहे, ती ताकद मी कशी आहे बघून घ्या. राईट. आणि चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी कसा आहे बघून घ्या. लाईक दॅट. मग आता पुढे आणखी म्हणतात ते श्लोक नंबर 9 मध्ये वाचा. परम करुणा माताजी वाचा श्लोक नंबर 9. तुमचा आवाज येत नाही माताजी. ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही. हा आता येतोय, वाचा. पुण्य पृथ्वी आमच्या तेजस अस्मिन् निवासो
जीवनं सर्वभूतेषु तपाच अस्मि तपस्विषु. पृथ्वीचा मूळ सुगंध मी आहे आणि अग्नीमधील उष्णता मी आहे. सर्व जीवांमधील जीवनशक्ती मी आहे आणि सर्व तपस्व्यांचे तप मी आहे. हरे कृष्ण. येस, त्याच्यात आणखीन 4 गोष्टी भगवंताने ऍड केलेल्या आहेत. पुण्यगंध म्हणजे बेसिकली जेव्हा एकदम सुरुवातीला पावसाळा येतो ना, पहिला जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तुम्हाला माहिती कसा मातीचा गंध येतो, त्याला म्हणतात पुण्यगंध, राईट. प्रभुपादांनी तात्पर्यात पण लिहिलेलं आहे, जे विकार रहित असते त्याला पुण्य अर्थात मूळ असे म्हणतात. म्हणजे एकदम पहिलं जो अनकंटॅमिनेटेड स्मेल आहे, फ्रेग्रन्स आहे. बहुतेक जगातील प्रत्येक वस्तूला विशिष्ट रस किंवा गंध असतो. उदाहरणार्थ वायू, अग्नी, पाणी, पृथ्वी किंवा फुलांमध्ये रस आणि गंध असतो, राईट. सो लाईक दॅट. निर्दोष मूळचा गंध जो सर्वत्र व्याप्त झालेला असतो तो गंध म्हणजे श्रीकृष्ण आहेत, लाईक दॅट. आणि त्यानंतर भगवंत म्हणतात तेजसस्मी विभासो, अग्नीमधील उष्णता मी आहे, राईट. अग्नीमधील उष्णता मी आहे म्हणजे काय? हीट इन द फायर. आता अग्नीमधील उष्णता म्हणजे आता अग्नीमध्ये उष्णता कुठून आहे तुम्ही मला सांगा. अग्नी म्हणजे काय? बेसिकली एखादं इंधन तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे डिझेल असेल, पेट्रोल असेल किंवा गॅस असेल किंवा लाकडं असतील. हे सगळ्या गोष्टी कशा रूपांतरित आहेत? काही जैविक वस्तूंचं विघटन झालेलं आहे ना, त्याच्यापासून तयार होतं ना सगळं. पेट्रोल, डिझेल, ऑइल, काय काय असेल तुमच्याकडे, गॅस. आणि ह्या जैविक वस्तू कुठनं वाढलेल्या आहेत? सूर्यप्रकाशामध्ये वाढलेलं असतं झाड, बरोबर. आणि सूर्यप्रकाश कुठनं आलेला आहे? आपण बघितलं मागच्या श्लोकामध्ये, भगवंताच्या ब्रह्मज्योतीपासून. म्हणजे अल्टिमेटली सोर्स कोण झाला? भगवंत झाले, राईट. हे असं तुम्हाला रूट आउट करून बघायचं आहे, असं अनालिसिस करून. मग तुम्ही जेव्हा घरामध्ये जेव्हा चूल पेटवाल ना उद्या जाऊन, त्या चुलीमध्ये तुम्ही कृष्ण दिसतील तुम्हाला. की जर भगवंतानी अग्नी दिली नसती तर आपण जेवणच बनवू शकलो नसतो, राईट. म्हणजे भगवंत हे सगळीकडे कसं व्याप्त आहेत हे आपल्याला बघायला शिकवत आहे तिथे. आणि मग नंतर भगवंत म्हणतात जीवनम सर्व भूतेषु. ऑफकोर्स प्रबोधन तात्पर्यामध्ये लिहिलं आहे अग्नीशिवाय स्वयंपाक करू शकत नाही, कारखाने चालवू शकत नाही इत्यादी. आणि हा अग्नी म्हणजे श्रीकृष्ण आहेत. अग्नीमधील उष्णता म्हणजे श्रीकृष्ण आहेत. आयुर्वेदानुसार अपचन हे पोटातील मंदाग्नीमुळे होते. प्रभुपाद फार्मसिस्ट होते ना, म्हणजे जठराग्नी कमी झाली की आपल्याला अपचन होतं, राईट. म्हणून पचन क्रियेकरता देखील अग्नी आवश्यक आहे. यास्तव कृष्ण भावनेमध्ये आपल्याला पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि प्रत्येक चेतन तत्व, सर्व रसायने आणि सर्व भौतिक तत्वांचे उगमे श्रीकृष्ण असल्याची जाणीव होते. त्यानंतर जीवनम सर्व भूतेषु, मनुष्याचे आयुष्य श्रीकृष्णांवरती आधारित असते. त्यामुळे श्रीकृष्णांच्या कृपेने मनुष्य आपले आयुष्य वाढवू शकतो अथवा कमी करू शकतो, राईट. आपले जे जीवन आहे ते कोणावरती अवलंबून आहे? भगवंतांच्या कृपेवरती अवलंबून आहे. विचार करा ना, ह्या शरीरामध्ये एक जीवात्मा निवास करून या शरीराला कसा वाढवतो, राईट. किती कॉम्प्लेक्स प्रक्रिया आणि किती कॉम्प्लेक्स मेकॅनिझम आहे. एखादा सायंटिस्ट जरी त्यांनी विचार केला की मला असं बनवायचंय, बनवू शकतात का? नाही बनवू शकत, राईट. त्यानंतर लास्टला ते म्हणतात तपश्चास्मी तपस्वीषु, सर्व तपस्यांचे तप मी आहे, राईट. तुम्ही जी निर्जला एकादशीला तपस्या केली होती त्याचा कोण आहेत? स्त्रोत भगवंत आहेत, राईट. कारण तुम्हाला तपस्या करण्याकरता काय लागतं? निश्चय लागतो ना, बरोबर आहे का नाही? निश्चय कुठं येतो? भगवंता जेव्हा कृपा करता तेव्हा निश्चय येतं ना. बिना भगवंताच्या कृपेने निश्चय येऊ शकत नाही आपल्या आयुष्यामध्ये. तुम्ही म्हणत असाल की मैं निश्चय किया हूं, दुसऱ्या दिवशी तुटून जाईल तुमचा निश्चय. पण जेव्हा भगवंत कृपा देतात तेव्हा निश्चय राहतं आणि आपण त्याला टिकवू शकतो. आणि नंतर मग याला अजून एक 5 मिनिटं द्या, आम्ही हे 2 श्लोक पुढचे पूर्ण करू. श्लोक नंबर 10 वाचा. प्रत्यक्षाने दिल पडेल माझी वाचा. श्लोक नंबर 10. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभुजी. बीजमा सर्वभूताना विधि पार्थ सनातनम बुद्धि बुद्धे मता अस्मि तेजस्ते जस्वी नामहम. हे पार्थ, अस्तित्वातील सर्व वस्तूंचे बीज, बुद्धिमानांची बुद्धी आणि सर्व शक्तिमानांची शक्ती मी असल्याचे जाण. हरे कृष्ण. येस, भगवंत म्हणतात अस्तित्वातील सर्व वस्तूंचे बीज
बीज म्हणजे काय? सगळ्या गोष्टींचा सीड जो ओरिजिन आहे तो कोण आहे? मी आहे. राईट. कारण जोपर्यंत मी ह्या भौतिक जगाला ऍक्च्युली सुरुवातीला बघितलं गेलं तर भगवंतच ह्या भौतिक जगामध्ये काय करतात ते ऑफकोर्स भागवतच्या दुसऱ्या स्कंदामध्ये दिलेलं आहे. अगदी बीज देण्यापासून म्हणजे आपण सगळे भगवंत महाविष्णूच्या शरीरामध्ये बसलेला असतो आणि तिथनं भगवंत दृष्टिपात करून भौतिक जगावरती आपल्याला गर्भधारित करतात. हे तुम्हाला 13व्या अध्यायामध्ये आणखी डिटेलमध्ये येईल. आणि गर्भधारित केल्यापासून आपल्याला जन्म देण्यापासून मोठं करण्यापासून आपल्याला काय वाटतं की आई आपल्याला जन्म देते. बरोबर आहे का नाही? आई जन्म देते का आपल्याला? आपल्याला जन्म कोणी दिलाय? तुम्हाला जन्म कोणी दिलाय? आईने दिलाय. राईट. अहो पण ज्या आईच्या स्तनामध्ये दूध येत नाही अगोदर, जेव्हा बाळ नसतं तेव्हा आईच्या स्तनामध्ये दूध येतं का? नाही येत ना. पण जेव्हा बाळचं गर्भधारणा होते आणि बाळ जन्माला येतं तेव्हा लगेच स्तनामध्ये दूध आहे ना यायला चालू होतं. मग आता याला कारण काय की एवढे दिवस मग दूध का येत नव्हतं? कारण तेव्हा गरज नव्हती, तेव्हा भगवंताने दिलं नाही. ज्या दिवशी गरज पडते तेव्हा भगवंत दूध, आणि जेव्हा बाळ मोठं होतं तेव्हा दूध गायब होऊन जातं. हे सगळे मेकॅनिझम आपण जर व्यवस्थित स्टडी केले, लक्षात ठेवा, जीवन आणि मृत्यू जसं आपण मागच्या श्लोकात बघितलं आपल्या हातामध्ये नसतं. म्हणून कधी कधी ना इंग्लिशमध्ये ती म्हण आहे, ते म्हणतात काय म्हणतात त्याला, डॉक्टर ट्रीट्स बट गॉड हिल्स. डॉक्टर काय करतो? उपचार करतो, पण भगवंत ती ना जखम भरून काढतात. बरोबर आहे का नाही? तुम्ही बघितलं असेल कधी कधी ना असं आहे की असं नाही की आपण मेडिकल सायन्स मध्ये काही औषधं घेतो आणि त्या औषधाने बरं होतं. औषध हे आपल्या शरीरात जाऊन सुद्धा ते कुठल्या कुठल्या व्यक्तीवरती प्रभावी काम करतं, कुठल्या व्यक्तीवरती काम करत नाही. बघितलं असेल ना तुम्ही. काही लोक अशी असतात सेम आजाराची सेम ट्रीटमेंट घेतात, सेम औषधं घेतात, एक जगतो एक मरतो. कारण जीवन देणे घेणे आपल्या हातामध्ये, डॉक्टरच्या हातामध्ये नाही. डॉक्टर फक्त आपलं कर्तव्य करू शकतो. ठीक है, इसको ट्रीटमेंट दिया, इसको ट्रीटमेंट दिया, शांति से बैठो, अब आगे देखते हैं क्या होता है. जिसके बॉडी में भगवान है ना कृपा करेंगे वो जिएगा, कृपा नहीं करेंगे वो हरि बोल, उसके लिए नया चांस, नया योनी, वापस जन्म. राईट. अशा प्रकारे ऑफकोर्स तर इथे भगवंत म्हणतात की मी बीज आहे सर्व बीजांचा. आणि त्यानंतर म्हणतात इथे बुद्धिमानांची मी बुद्धी आहे. राईट. बुद्धिमानांची बुद्धी आहे म्हणजे काय की आपल्या सगळ्या बुद्धीचे स्त्रोत कोण आहेत? म्हणून तुम्ही गीतेमध्ये 15व्या अध्यायात जाल, भगवंत म्हणतात मत्त स्मृती ज्ञानम अपोहनांच्या. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट आठवायची आहे तेव्हा आपल्याला कधी आठवते का? कधी कधी तुम्हाला असं वाटतं की आता आठवा मला, आता आठवा. पण तुम्ही कधी कधी विचार करा, रात्री तुम्ही झोपण्यापूर्वी जाता, दो माला बाकी आहे, आत्मधना आवाज येतो. मग तुम्ही काउंटर चेक करता, अरे सचमुच 2 माला बाकी आहे यार. तुम्ही सगळं तयारी करून गेलं झोपायला, तुम्हाला कसं आठवलं आता? मग तुम्ही आठवायचा प्रयत्न पण केला नाही आणि आठवायचा प्रयत्न करत पण नाही आपण. तर अरे हो गया अभी आज का पूरा, अचानक याद आता है 2 माला बाकी है, कहां से आता है इंटेलिजन्स. आणि कधी कधी मला तर असा बराच अनुभव आहे, झोपण्यापूर्वी ना ते एकदा मी हे बघत असतो टू डू लिस्ट, अच्छा कल काय काय करणार, रिमाइंडर लगाव. आणि 1-2 मिनिटापूर्वी मनामध्ये असतं की रिमाइंडर डाललाय, आणि असं एक म्हणजे चद्दर टाकली बेड झोपायचं आणि असंच पडलो की अच्छा लिखना याद ही नहीं आता है, वो 5 मिनट तक याद नहीं आता है, क्या था वो, क्या था क्या था. म्हणतो अरे जाऊ दे यार, उद्या बघू. जेव्हा भगवंतांना विसर टाकायचा असेल तेव्हा ते विसर पाडणार तुम्हाला एखाद्या गोष्टीचा, आणि जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीचं स्मरण द्यायचं असेल तेव्हा ते लगेच स्मरण पण देतात. राईट. सो दिस इज आपली जी बुद्धी आहे ती आपल्या बुद्धीवरती म्हणजे आपल्या हातामध्ये नाहीये. आपल्याला जर एखादी गोष्ट विसरायची असेल ते पण आपल्या हातामध्ये नाहीये. कोणी तुम्हाला 4 शिव्या दिल्या असतील, कोणी वरडला असेल, तुमचा अपमान केला असेल आणि तुम्हाला विसरायचं असेल, विसरता का तुम्ही कधी? तुम्ही लाख प्रयत्न करा, तुम्हाला झोप येणार रात्री. झोपताना त्यांनी असं का मला म्हटलं, त्यांनी असं का मला म्हटलं, अरे झोपा ना आता. नाही मला आठवते ते पुन्हा पुन्हा, मला विसरून जायचंय. विसरू शकत नाही तुम्ही. मग कधी विसरणार तुम्ही? जेव्हा भगवंत कृपा करणार. भगवंत म्हणतील ओके अभी यू नो चॅन्टिंग अच्छा कर रहा है, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. याला मी बुद्धी देते आणि मग ह्याला विसर पडेल. असं मग जेव्हा भगवंत कृपा देतो तेव्हा पण विसरू शकतो. राईट. आणि ऑफकोर्स याच्यामध्ये अजून एक शब्द दिलाय, तेजस्विनाम तेजस
सर्व शक्तिमानांची शक्ती मी असल्याचे जाणून घे. राईट. या तात्पर्याच्या शेवटला प्रभुपाद लिहितात, ते सर्व शाश्वत गोष्टींपेक्षा शाश्वत आहेत, जे सर्व जीवांमधील श्रेष्ठ जीव आहेत आणि केवळ तेच सर्व जीवांचे पालन करतात. मनुष्य बुद्धीशिवाय काहीही करू शकत नाही आणि श्रीकृष्ण सांगतात की बुद्धीचेही मूळही तेच आहेत. मनुष्य बुद्धिमान असल्याखेरीज भगवान श्रीकृष्णांना जाणू शकत नाही. तर ठीक आहे, आपण इथेच थांबूया आज. मग आपण याला कंटिन्यू करू नंतर, कारण ऑलरेडी 9:15 झाले. मग आता कंटिन्यू करू म्हणजे आपण डायरेक्टली नेक्स्ट शुक्रवारी क्लास होईल आपला. नेक्स्ट शुक्रवारी म्हणजे 12 तारीख. कारण मी आता शुक्रवारी पण नाहीये, शनिवारी बेसिकली मी रथयात्रेला चाललोय. मग आता आपली मुलाखत डायरेक्ट शुक्रवारी 12ला होईल. तोपर्यंत तुम्ही अभ्यास चालू करा. तुमच्याकडे 6व्या अध्यायाचे प्रश्न दिलेले ऑलरेडी, 7व्या अध्यायाचे प्रश्न तुमच्याकडे ऑलरेडी आहेत. जेवढा पोर्शन झालेला अभ्यास करत राहा. आपण ह्याच्यावरती लगेच एक्झाम घेऊ जसं आपलं हे पूर्ण होईल. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न असतील ते विचारा, नाहीतर मग आपण येत नाही ते सांगू सांगते त्यांना की नाही. हरे कृष्ण. बोला बोला. हरी बोल प्रभूजी. दंडवत प्रणाम प्रभूजी. माझा जो मोबाईल आहे ना त्याच्यावर येत नाही लेक्चर अगोदर यायचं. कुठलं लेक्चर येत नाही? आपले जे लेक्चर होतात ना ते अगोदर यायचे, आता येत नाहीत. मी प्रभूजींचा मोबाईल वर ऐकते. मग ते युट्यूबचे मी देतो ते लिंक्स. नाही आपले लेक्चर चालू लाईव्ह. अच्छा, झूम वरती तुमच्या? हा, क्लास आपलं येत नाही. ठीक आहे. ते कुठल्या तरी टेक्निकल आपल्या भक्तांकडनं झूमला अपडेट करून घ्या, काहीतरी करून घ्या. ते झूमचे टेक्निकल आपल्या याच्याशी. माताजींना सांगायचं का? हा, कुठल्या पण माताजींना विचारा. उज्ज्वला पाटील माताजींना विचारा, ते सांगतील तुम्हाला. ठीक आहे. हरे कृष्ण. भेटूया मग आपण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. पंचा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यः हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम प्रभुजी. थैंक यू वेरी मच. हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम. प्रणाम. हरे कृष्ण.